झाली टम मंडळी झाली. काय चाललंय सगळ्याचं बरं आहे का तुम्ही? हाय. हा हाय. आमचं चालू आहे बघा आता जेवणाचं बेत. आजच्या जेवणात काय मेनू आहे का पूजा? अंड्याची चटणी करायची आहे. गावरान अंडी ती देशी म्हणलं करावी आता चटणी अंड्याची. लय दिवस झालं खाल्ली नाही अंड्याची चटणी. कारवर देते तर कांदा टमाटर चिरून हा पोरं बी मदत करतात पेटवायला कांदा चिरून देते. बस आता बस. एखादी काय जायचं इथं मी चूल पिटवून घेते पहिल्यांदा. टमाटर कापू का सगळं? होय टमाटर कापाय कांदा कापाय खरंच लय म्हणजे थोडीशी बारीक कापू का मोठी कापू? बारीकच कापा दातात अडकल तुमच्या. असं होईल काय? मग बर तर आता चूल पण पिटली या. कांदा ते चिरून घेतलाय त्यांनी. आता फोडायचे ते अंडे. अंडी हिंगा ताटात पुरते का? कधी आहे की वाटी. तर वाटीत अंडी फोडून घेते. तर आता तेल ओतून घेते. अंडी बघा 5-7 अंडी इथे फोडून घेतले ते आधी. लवती का? इथं पहिल्यांदा कांदा टाकून घेते मी. कांदा टोमॅटो आता कांदा टमाटर ती पण झाले भाजले. मी थोडंसं इसर टाकणार आहे त्या अंड्याच्या भुर्जीत. अंड्याची चटणी कोण म्हणतं आमच्यात भुर्जी म्हणते अंड्याची. असं टाकायची थोडी हळद. आणि मीठ. मीठ ह्याच्यात टाकायचं कांदा. नाहीतर अंडी टाकून मीठ टाकलं की एकाच जागेला सगळं मीठ राहतंय आणि खराब लागतंय. आणि इसूर टाकायचं. इसू हळदीनं अंड्याच्या चटणीला कलर मस्त येतो. आता हे टाकायचे फोडलेले अंडे. हे आता अंडी टाकलेले आठवत आल्याचे आणि असं हलवायचं सारखं. मग सुटसुटीत अंड्याची. आता ह्याच्यात टाकायचे कोथिंबीर.
आणि मित्रांनो एकदम गावठी पद्धतीनं अंड्याची चटणी कशी वाटली बघा सांगा. आणि एक वेळेस अवश्य स्वाद घ्या ह्या चटणीचा. देशी अंड्याची आहे बघा. हा एकदम देशी अंडी आमच्याकडे भेटते ती भरपूर बरं का. थांबा लक्षाने दर्शन काय मध्ये पेप्सी आणले काय आपल्याला खायला. घ्या 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 घ्या. आणि हेच दर्शन आणले ते आपल्याला खायला पेप्सी. थँक्यू. मला एक दे. आता ही झाली अंड्याची चटणी. आता भाकरीला तवा ठेवायचा. चटणी झाली. आता करते मी भाकरी. तर तवा ठेवून घेतलाय. तवा जाड असल्यामुळे त्याला जास्त जाळ लागते, नाहीतर भाकरी काय होते ते पचत नाही त्या. तर जाळ बी मस्त लागलाय चुलीला. मोठं लाकूड घातलंय त्यानं जाळ भारी लागलाय बघा. हे बघा तुला उलतानाच लागत नाही है का नाही. नाही लागत मला. उलटाने माझ्या भाकरी मोडते उलट. होय. आणि पोळत नाही का हाताला. नाही पोळत. सवय लागली पहिल्यापासून. आईचं बघून बघून तशी सवय लागली. आईची सवय लागली ना आधी हाताला चटकीन मग मिळते भाकर. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटकीन मग मिळते भाकर. आणि भाकर कशी फुगायला लागली हो का बघा आता. हळूहळू 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 झाली टम. झाली का भाकरीचा पापूड आणि मागची पाट एकच झाली पाहिजे. फुगली का नाही चपाती भाकर. किती गोल गोल भाकऱ्या करते का. मग भाकऱ्या बोलत असते. तुला कोणी शिकवले. मला वय हा मी फक्त लग्नाच्या आधी एकदा केलत्या भाकरी. हा परत यायला लागल्या. फक्त फुगत नव्हत्या. कशा बी नुसत्या खेळण्यात चिखलाच्या कशा भाकरी करतो तशा करायच्या नसते थापून. हा परत आपोआप यायला लागले. त्याचा बी एक किस्सा आहे मोठा. काय बरं. आमच्या याच्यात आम्ही बारकावचा भांडण करत होतो. हा गाय गेली उसून. हा तुमची तुम्ही करा नाही तर बसा. रानात कशाला तरी गेली होती शेंगाला तर काय हा म्हणले करा नाही तर बसा. मी स्वयंपाकच करत नाही. हा मग आता जेवाय तर काय नाही भुका लागल्या. ते आम्ही माझ्यापेक्षा दोघी जणी बारकी मीच मोठी. हा मग घेतलं आपलं मकाच्या पीठ होतं
मला आठवतंय पहिल्यांदा मकाच्या भाकरी आपलं मळलं, मोठ्या गोल गोल चांगल्या आल्या, पण फुगल्या फिगल्या काय नाही त्या, पाताळ जहार भाकरी केल्या होत्या. मग काय आई आले रानात ना, बघितले भाकरी, माझं लय कौतुक झालं. मग हा, चांगले केले ते की पूजाला भाकरी, चांगले येते ते. मग तेव्हापासून जरा आवड निर्माण झाली, तेव्हा पहिल्यांदा भाकरी केल्या होत्या. झाले आता ही शेवटची भाकर आहे, वर एक तव्यावर एक आहे. 5 भाकरी झाल्या, ह्याच्यात 3 भाजल्या त्या बघा. 5-6 भाकरी केल्या त्या. झाला की बेत जाम मग. हा, भाकरी झाल्या, चटणी झाली. चला मग पसार आवरू आता. होय, हा, आवरायचं. या मग जेवायला, आता जेवण करणार आहे. होय मंडळी, जेवायला या, जेवण करायचंय आता.